In this we are going to see or we are going to study Biot-Savart's law. ओके, बट आता बायट-सावर्ट लॉ कडे जाण्यापूर्वी बघा आपल्याला माहिती आहे काय, सपोज एखादी करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर असेल, सपोज डायरेक्शन ऑफ करंट फ्लो इज इन अपवर्ड. ओके, सो एखादी करंट कंडक्टिंग वायर असेल तर तिच्या अक्रॉस मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं, हे मला माहिती आहे. ठीक आहे, बट आता सपोज ॲट सर्टन पॉइंट, सपोज आय विल कन्सिडर दिस पॉइंट, मला मॅग्नेटिक फील्ड किती आहे ड्यू टू दिस कंडक्टिंग वायर, ते जर मला डिटरमाइन करायचं असेल तर ते कसं केलं जातं, हेच आपल्याला कुठं स्टडी करायचं आहे, इन केस ऑफ दिस बायट-सावर्ट लॉ. ओके, आता बघूयात कन्सिडरेशनमध्ये काय सांगितलंय. बघा इथे एक सर्टन डायग्राम तुमच्या बुकमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे वाईल स्टडिंग ऑल वाईल लर्निंग बायट-सावर्ट लॉ. ठीक आहे, आता हा बायट-सावर्ट लॉ साठी कोणत्याही प्रकारचं थिअरॉटिकल स्टेटमेंट दिलेलं नाही आहे. विथ द हेल्प ऑफ डायग्राम दे हॅव एक्सप्लेन सर्टन थिंग्स, आणि तुम्हाला एक्सपेरिमेंटली बायट-सावर्ट लॉ कसं डिटरमाइन केलं जातो आणि ते इक्वेशन काय हे मेन्शन केलेलं आहे. मग आपण काय दिलेलं हे समजून घेऊया. बघा डायग्राममध्ये मला काय दिसते, तर इथे मला आर्बिटरीली शेप्ड वायर असलेली पाहायला मिळते. ओके, आणि या वायरमधून सर्टन करंट जो आहे, सर्टन करंट आय इज फ्लोईंग थ्रू आउट द लेंथ ऑफ वायर. किती करंट फ्लो होतोय बघा, करंट आय इज गोइंग टू फ्लो थ्रू आउट दिस आर्बिटरीली शेप्ड वायर. इथेही मी मेन्शन केलंय, आय इज नथिंग बट द करंट फ्लोईंग थ्रू द वायर. ठीक आहे, अजून मला काय पाहायला मिळते इथे, तर सर्टन स्मॉल सेगमेंट लेंथ कन्सिडर केलेली मला पाहायला मिळते डायग्राममध्ये, दॅट इज DL. ओके, स्मॉल सेगमेंट लेंथ और स्मॉल लेंथ ऑफ वायर इज कन्सिडर्ड, दॅट इज DL. देन आता इथे दिसतंय काय मला, तर या वायरपासून एक सर्टन डिस्टन्सवर मला पॉईंट P असलेलं पाहायला मिळतोय. बघा इथे माझा पॉईंट P आहे. लुक प्रॉपरली इन टू द डायग्राम. सपोज दिस इज माय पॉईंट P. या पॉईंट P पशी मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे मला डिटरमाइन करायचं. ओके, सो P is the point at which we are going to calculate the magnetic field, as I have mentioned on board also. बर, मग आता हा पॉइंट P या स्मॉल सेगमेंट लेंथ जी तुम्ही कन्सिडर केली आहे DL, यापासून हा पॉइंट P किती डिस्टन्सवर मला पाहायला मिळतोय बघा, हे डिस्टन्स वेक्टर फॉर्ममध्ये मेन्शन केलेले वेक्टर R. ओके, सो वेक्टर R आपल्याला दाखवतोय काय, वेक्टर R इज नथिंग बट इट इज द डिस्टन्स बिटवीन द करंट अँड द मॅग्नेटिक फील्ड. ओके, DB काय आहे, तर मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट B आपल्याला डिटरमाइन करायचं आहे तो. ओके, आणि हा जो सिम्बॉल इथे पाहायला मिळतो डायग्राममध्ये पहा, हा क्रॉस सर्क्युलर सिम्बॉल मेन्शन केलाय, हा काय रिप्रेझेंट करतोय आपल्याला, तर दिस रिप्रेझेंट्स DB, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टेड इन टू द प्लेन ऑफ द पेपर. So certain explanation about the diagram I'll say have been mentioned in your textbook also. ठीक आहे, मग आता इथं मला कळालं काय, तर बायट-सावर्ट लॉ कशासाठी यूज करतात, तर बायट-सावर्ट लॉ कशासाठी यूज केला जातो, बायट-सावर्ट लॉ इज यूज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग, काय कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केला जातो, मॅग्नेटिक फील्ड ॲट अ सर्टन पॉइंट. बरोबर आहे, मग आता एक्सपेरिमेंटली हे मॅग्नेटिक फील्ड आता आपल्या डायग्राममध्ये आपण काय कन्सिडर केलं, तर ॲट अ पॉइंट P विच इज ॲट डिस्टन्स R फ्रॉम द स्मॉल लेंथ सेगमेंट, आपल्याला इथे पॉइंट P पाशी मॅग्नेटिक फील्ड किती आहे याच्यासाठी एक्सपेरिमेंटली व्हॅल्यू टेक्स्टबुकमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. So बघा, the magnetic field, I'll write here, the magnetic field DB
B vector B na, produced by current I in the length, कोणती स्मॉल लेंथ कन्सिडर केली आपण, DL, is D vector B that is equal to mu 0 upon 4 pi I dl sine of theta upon r square. Okay, I'll consider this as equation. Okay, आता या इक्वेशन मध्ये जर पाहाल तर म्यू नॉट इज कॉन्स्टंट, permeability constant, 4 pi is constant, I is nothing but current which is flowing throughout that arbitrarily shaped wire, dl is nothing but the infinitesimal length, small length which we have considered, sine of theta is nothing but this angle, and r square, that is nothing but the square of distance in between the point P where you are interested to determine the magnetic field and the small length element. This equation showing us how we will be able to determine the magnetic field at point P, which is at a certain distance r. मग या इक्वेशन मध्ये जर पाहाल तर हा जो म्यू नॉट आहे, हा म्यू नॉट काय रिप्रेझेंट करतोय मला, तर दिस इज रिप्रेझेंटिंग permeability. Permeability constant, I'll say. Okay. मग याची व्हॅल्यू किती असते, तर म्यू नॉट इज नथिंग बट 4 pi into 10 to the power minus 7 Tesla meter per ampere. Or you can write like इथे 4 into pi, पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असते, 3.14. ओके, जर हा प्रोडक्ट घेतला तर आपल्याला म्यू नॉटची सर्टन अदर व्हॅल्यू काय मिळते, इथे पहा 1.26 into 10 to the power minus 7 Tesla meter per ampere. Okay, so this is about the permeability constant, value of permeability constant. Okay, but आता वेक्टरली किंवा वेक्टर फॉर्म मध्ये हा मॅग्नेटिक फील्ड साठी इक्वेशन कसं दिलं जातं, तर बघा वेक्टरली we'll have the equation like D vector B that is equal to I dl cross vector r upon r cube. सो हे इक्वेशन मी म्हणेन सेकंड आहे. ओके, आता बघा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपल्याला दोन्ही दाखवत आहेत की मॅग्नेटिक फील्ड ॲट सर्टन पॉइंट अवे फ्रॉम युअर करंट कॅरिंग वायर कसं डिटरमाइन केलं जातं हे मला कळालं. मग आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड ॲक्च्युली काय रिप्रेझेंट करतायत, तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आत्ता जे मी मेन्शन केलेले आहेत बोर्डवर, these equations are known as Biot and Savart law. Simply the explanation have been given.